मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। प्रियांका अक्षय जाधव आणि डिंपल अभिजित जाधव या दोन कुटुंबांना आज आपण भेटणार आहोत। खिरकंडी परिसरात आलेले आहोत। चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार 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 नमस्कार। घ्या उखाणा। नाव घ्या नाव काय घ्यायचं, नवरोबांना शेवटी आहोच म्हणायचं, साध्या वरण भातावर साजूक तूप घालायचं, अक्षयरावांचं नाव घेत आता जाधवांच्या घरात एंटर व्हायचं। अरे वा, तुम्ही? प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, अभिजित रावांसारखा हिरा भेटणार नाही शोधून, सापडून काहीतरी सापडला ना तुम्हाला? बस झालं। मी जेव्हा तुमच्या घरी आलो आता इथे या परिसरात, मी एक चित्रपटाचं पोस्टर बघितलं बाहेर। शुभविवाह नावाचा एक चित्रपट येतोय लवकरच। तर त्याच्यातले जे नायक नायिका आहेत ते तुमच्यासारखे दिसत आहेत, तर काय रहस्य आहे हो? आम्हीच होते। तुम्हीच आहात? म्हणजे संसारावर आधारित असलेला चित्रपट आता सुरू झालेला आहे। फक्त हा खराखुरा आहे, हो ना? कुठलं बालपण तुमचं? घाटकोपर। तुम्ही? आम्ही तेच खिरकंडीमध्येच। खिरकंडीमध्ये बालपण? ओके। तुमचं? घाटकोपर। घाटकोपर, अरे वा। तुमचं? खिरकंडीमध्येच। काय छान वाटतंय मला। सगळं खिरकंडी, घाटकोपर, घाटकोपर, खिरकंडी एवढ्यातच आहे। मग मला सांगा, कोणाची मैत्री आधीपासून होती? माझी आणि डिंपलची। तुमच्या दोघांची मैत्री किती वर्षापासूनची? म्हणजे लहानपणापासून एकाच स्कूलमध्ये होतो, पण एवढं ओळख नव्हती। नंतर मग 9-10th मध्ये ट्युशन सेम जायला लागलो, मग तिथून ओळख झाली। पण घरी कोण कोण होतं? घरी मम्मी पप्पा भाऊ बहीण, जॉईंट फॅमिली आहे ना। काय करायचे मम्मी पप्पा? मम्मी हाऊस वाईफ आहे, पप्पा केमिकल नोकरी कंपनी। हां, करतात। नोकरी। तुमचे मम्मी पप्पा? मम्मी हाऊसवाईफ, पप्पा गोदरेजमध्ये। अच्छा अच्छा, म्हणजे त्यामुळे तुम्ही सगळे घाटकोपर मधले होता। घाटकोपर मध्ये कुठे? मी जगडूशा नगर। जगडूशा नगर। मग मला सांगा, तुमची मैत्री लहानपणापासून? हो। कधी भांडलात तुम्ही एकमेकींबरोबर? भरपूर। हा, भरपूर। मग तुमचं कधी खिरकंडीला येणं होतं? हा, म्हणजे माझं आणि ह्यांचं रिलेटिव्ह मध्ये आम्ही येतो ना। कोण? मी आणि हे। मी आणि हे, बरोबर। मी आणि हे कसे काय रिलेटिव्ह मध्ये? म्हणजे माझी आत्याची मुलगी आहे ना, ती मम्मींची सख्खी चुलत बहीण। बरं बरं असं बरं, नातं एक काम करा ना, आधी ओळख करून द्या सगळ्यांची। ही सासूबाई ह्या। नमस्कार। हे सासरे बुवा। हां। नमस्कार। आणि आजी सासू। नमस्कार। आजी सासरे। वा वा वा। आणि पाठीमागे? पाठीमागे बाबा, आई, बहीण। नमस्कार वहिनी, नमस्कार मामा। नमस्कार। अरे वा वा वा, सगळे हो की नाही? तुम्ही कशी ओळख करून देणार? आम्ही सेमच, सासू सासरे, आजी सासू आजी सासरे आणि वहिनी बहीण आणि सेम। सांगा तर, मग कशी काय ओळख? आईचं लग्न होतं ना, तर लग्नामध्ये ह्यांनी मला बघितलेलं, तेव्हा ते सारखे मला मेसेज करायचे, तर सगळीकडे मी ब्लॉक करून टाकायचे त्यांना। यांना? हा। का? असंच। ताईच्या लग्नात का? हा, ताईच्या लग्नात। काय झालं सांगा? काय नाही, आवडली होती पहिल्याच। तुम्ही कधी बघितलं होतं? मावशीच्या लग्नामध्ये, तिची ताई आणि माझी मावशी, मम्मीची सख्खी चुलत बहीण। मावशीच्या लग्नात बघितलं? मावशीच्या लग्नामध्ये। आणि काय झालं? आवडली होती मला। तुमच्या बाबतीत काय झालं? आम्ही सोशल मीडिया, वहिनी म्हणजे ती लाईव्ह आलेली ना। मला सांगा, तुम्ही दोघी मैत्रिणी आणि तुम्ही दोघे भाऊ, सख्खे भाऊ। प्रॉब्लेमच सॉल्व्ह केला। बाबांना कुठं काय जायला नको, शोधायला जायला नको, काही नको। मग ओळख, मग सुरुवात कशी झाली? जर तुम्ही त्यांना ब्लॉक केलं होतं? ब्लॉक करायची। नंतर मग एक दिवशी असंच त्यांनी मेसेज केला मला की, तर मी पण म्हणजे गणपती असतात ना ह्यांच्याकडे, आफ्टर 4 years। हा, आफ्टर 4 years गणपती असतात, तर गणपतीच्या पाया पडायला यायचो आम्ही दरवर्षी। तर एक वर्षी आलेलो, तर काय इथे काय यायचे खिरकंडीत? नाते रिलेटिव्ह आहे ना, ह्यांच्याच गणपतीला पाया पडायचं? हा, मग? हा, तर एक दिवशी आलेलो, तर आम्ही एकमेका बघितलं, तर मग त्याच रात्री ह्यांनी मला मेसेज केला की हाय वगैरे, तू मला हो बोल वगैरे, होतं बोल, मी तुझ्यासाठी काय काय करेल। काय काय करेल सांगितलं? खूप काय काय करेल। म्हणजे काय काय सांगितलं? तसं काय नव्हतं सांगितलं, मग ते बोललेले खूप काय काय करेल। काय हो, सांगा हो, काय काय करणार सांगितलं? आता इथून पुढे करायचं। पण तेच काय काय, म्हणजे असं प्रेमात जे वेळेला असतं, म्हणजे नीट ठेवेल तुला वगैरे, आनंदात ठेवेल, हो की नाही? व्हेरी गुड। अजून काय सांगितलं? तर मग मी हो बोललेली, मग तेव्हापासून स्टार्ट झालेलं। तेव्हापासून स्टार्ट झालं? हे किती वर्ष स्टार्ट झाले? 4 years झाले। 4 years? मग हे मुंबईला यायचे घाटकोपरला? हो, मी भेटायला। पण मला सांगा, मुंबईत राहिलेली मुलगी आता खिरकंडीत राहायला आली,
बरोबर की ना? अशी काय जादू आहे खिरकंडीत? सगळी माणसं प्रेमळ आहेत ना. हो का? हो. बरोबर, इथेच मिळाली. त्या गणपती बाप्पामुळे झालं बाबा सगळं. तुमच्या बाबतीत कसं झालं? आमच्या बाबतीत तिच्यामुळेच यांनी लाईव्ह वर बघितलेलं. हो, लाईव्हवर. लाईव्ह बघितलं हा. त्यामुळे वहिनीने विचारलं का कोण आहे तुमच्या बॅक साईडला, ते कोण आहे? तर वहिनीने सांगितले, अच्छा, तुमचं लक्ष पाठी होतं. हा. तर वहिनी बोलल्या माझी फ्रेंड आहे. तर वहिनीने बोललो तुम्ही विचारा एकदा. तर वहिनी म्हटलं नाही, ती जरा खूप स्ट्रिक्ट आहे, त्याबद्दल ती कधी असं काही करत नाही. तर तरी पण वहिनी म्हटल्या, मी त्यांना बोललो का तुम्ही विचारा. तरी त्यांनी विचारलं. तर 1 महिना कंटिन्यू मेसेज करत होतो, रिप्लाय येत नव्हता. शेवटी वहिनींच्या मागे लागलो, नंतर मग रिप्लाय दिला. वहिनीचे फायदे किती असतात बघितलं. पण मग तुम्ही मैत्रिणी होता ना दोघी? हो. पण तुम्ही कधी तिला सांगितलं नाही? मी सांगितलं ना की हो बोल चांगलंय वगैरे. हा, मग तुम्ही नाही हो हा, म्हणाल मग तयार तेव्हाच ती नव्हता. बोलली की ठीक आहे हो बोल. मग तिने पण बघितलेलं ना, स्वभाव वगैरे चांगला आहे ना त्यांचा. पण तुम्ही त्यापूर्वी कधी खिरकंडीत आला नव्हता? नाही, कधीच नाही? कधीच नाही. काय बघा योग असतात. हा. आणि तुम्ही कायम घाटकोपर मध्ये का? हा, कधी कधी असं जॉईन झाल्यानंतर मी गणपती होते, गणपतीमध्ये पप्पांना सांगायचो सकाळी पहाटे जागे असतात ना, गणपतीची बत्ती नको जायला. पप्पा बोलायचे झाडू मारा, व्यवस्थित करा आणि जा. मी झाडू पहाटे 4 वाजता इथून मी घाटकोपरला गेलो, गणपतीच्या पाय पडलो आणि एकटाच? बरोबर कोण नाही? आणि तुम्ही काय घाटकोपरला मग भेटले कसे पहाटे? तेव्हा घरी माहिती होतं माझ्या स्टार्टिंगला. पप्पांना सांगितलं नव्हतं मी तेव्हा. हा, पप्पांपासून लपवून ठेवलं होतं. मग पप्पा जेव्हा उठले तेव्हा पप्पा लेट उठले, रात्री जागे होते ना. 11च्या आत ही आयडिया बेस्ट आहे. पप्पा 11च्या आत काय उठत नाहीत. मग तू घाटकोपरला जाऊन परत 11च्या आत इथे हजर होता? 10 वाजता मी घरी बेडवरती झोपलेलो. काय प्रेमातला प्रवास आहे यांचा खरं तर. पण तुम्हालाही दादालाही सांगितलं नाही? नाही, तुमच्यात मोठं कोण? दादा. दादा. मग तुम्हालाही सांगितलं नाही? सर माहित होतं हा एवढ्या मॉर्निंगला लवकर गेलाय म्हणजे हा कंपनीमध्ये तर नाही गेलाय, हा कुठेतरी बाहेर गेलाय. मला पण बोलला नाही. मला बोलला मी कंपनीमध्ये चाललोय, मला येतो, मी 10 वाजेपर्यंत येतो. म्हटलं एवढ्या सकाळी कोण कंपनीमध्ये जातं? बरोबर आहे. मला डाऊट आला होता हा कुठेतरी गेलाय बाहेर. मग तुम्ही सांगा, डायरेक्ट घरी आले ते सकाळी? हो, 6 वाजता मला उठवायला डायरेक्ट. हो. बरं, मला सांगा मग आता कसं वाटतंय? आता मस्त. मग तुमच्या घरी कळलं कसं? माझ्या घरी ना, म्हणजे माझ्या घरी ह्यांना सगळ्यांना ओळखायचे, मम्मी पप्पांना ओळखायचे, रिलेटिव्हच होते. तर एक दिवशी आम्ही असंच जेवत होतो, तर माझा भाऊ मम्मीला सांगायला लागला, त्याला माहिती होतं की मी ह्यांच्यासोबत बोलते ते. तर तो बोलायचा मम्मी ते खिरकंडीतलं तर लास्टचा बंगला. तर मम्मीला कळालं. पण काय हो, तुमचं सांगा. आता खूप छान वाटतंय. हो ना. किती वर्ष हे अफेअर सुरू होतं तुमचं? 4 वर्ष कंटिन्यू. 4 वर्ष कंटिन्यू. आणि त्यात हा पण पाठवून हा पण तुमच्या. मागून. हो ना. पण मग दोघांनी एकाच दिवशी लग्न करायचा निर्णय घेतला? हो, कारण मुहूर्त पण चांगला होता शिवजयंतीचा. आणि म्हटलं कारण आता दोघांचं सोबतच केलेलं बेटर असं म्हटलं. तुम्ही काय करता आता? कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टर आहे. तुम्ही? एका कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टर, बाजूलाच आहे कंपनी. बाजूलाच. व्हेरी गुड, छान, व्यवस्थित चाललंय. पण लग्नाला महिना झालाय? नाही, अजून मिळालंच नाही. नाही झाला. पण लग्नानंतर काय बदल होतो का या महिन्याभरात, जाणवला तुम्हाला? अजून तरी नाही. अजून कळेल आता थोड्या दिवसांनी. पण कसा आहे स्वभाव, कसा आहे स्वभाव? किरकिर खूप करते. म्हणजे चिडचिडपणा खूप आहे. किती दिवस झालेत लग्नाला? आताच नाही, 4 वर्षापासूनचा एक्सपिरियन्स आहे. तुमच्याकडे कसा काय स्वभाव? काय नाही, शांत बस बोललं काय शांत बसते. ऐकते, गप्प बसते अशी. पण असं बोलायला आवडत नाही मला तिला, कारण की आपण येतो त्यांच्या घरातून घेऊन आणि आपण त्यांना बडबडली काही किंवा आई बाबांची आठवण येते, पेक्षा काय बोलायचंच नाही. आई बाबांची आठवण येईल म्हणून बोलायचं नाही. मग तुमचं काय म्हणणं आहे? हो, तसंच आहे सेम. कारण ती पण खूप इमोशनल आहे. हो हो. घरची खूप लवकर आठवण येते मम्मी पप्पांची, त्यामुळे बडबड वगैरे आपण तर नाही करत. आणि तुमच्या बाबतीत उलट आहे, त्यात चिडचिड करतात त्यामुळे तुम्हालाच आई आठवते. नाही, आई नाही आठवत, पण आपण शांत बसायचं, हो ना. समोरून उलट उत्तर नाही करायचं. नाही ना. पण आता बरं वाटतंय की? हो, खूप छान. मैत्री तुमची जी टिकली इतकी वर्ष, ते कोणामुळे? तुमचं काय म्हणणं आहे? दोघींमुळे. दोघींमुळे? पण त्यातल्या त्यात भांडायच्या ह्या ना तुमच्या बरोबर? नाही ते तुम्ही? हा? नाही, दोघी पण सेम इक्वल. घरातले काय म्हणतात ते ऐकूया. सासरे बुवांपासून सुरुवात करतो. सासरे बुवा, गृहलक्ष्मीच्या पावलानं या 2-2 लक्ष्मी घरात आल्यात, कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. हा, खूप छान वाटतं. बघितलं, रात्रभर जागून झोपलं की काय होतं. हा, काय सांगणार दोन्ही सुनांबद्दल?
सुना चांगल्या मिळाल्या आणि मुलांची अपेक्षा होती की आपल्याला शिकलेल्या मुली मिळाव्यात. माझीसुद्धा अपेक्षा होती की शिकलेल्या मुली मिळतील आणि थोडाच कालावधी झाला, 10 ते 15 दिवस. 19 फेब्रुवारीमध्ये त्यांचं लग्न करून दिलं आणि चांगला सुखी संसार करतील या अपेक्षेत पुढे चालणार आहे. वा वा वा. सासूबाई बोला. दोन्ही मुली सुना छान आहेत. माझी मुलं पण खूप छान आहेत. मुलं छान आहेत, सुनाही चांगले आहेत ना म्हटलं. पण काय महिन्याभरात काय कामाला मदत केली का त्यांनी? हा करतात. काय करतात? भांड्यांचं वगैरे, भांडे? जेवणाची मदत करतात, सगळं काम करतात. दोघींनी एकदा तरी जेवण करून तुम्हाला किचन मध्ये येऊ नका असं सांगितलं का? नाही, अजून खूप दिवस नाही झाले आणि त्या दोघेही कॉलेज करतायत. त्यामुळे तुम्हालाच कामाला लावलंय. असं नाही, आल्यानंतर मदत करतात, सकाळी मदत करतात. आजोबांना विचारतो, तुम्ही सांगा दोघींबद्दल. या नाते अगदी नातू चांगले आनंदात सुखान बघितलीत, आनंद वाटला माझ्या जीवनात. अरे वा वा वा. आजी काय बोलणार? माझे नातू आणि माझ्या नातसुना चांगल्या मिळायला पाहिजेत आणि त्या मिळाल्यात. भरपूर शिकलेले आहेत. नातू माझं कमी आहेत पण माझ्या नातसुना भरपूर शिकलेले. अरे वा. हां, त्याच्यामुळं आनंद झाला मला आणि माझं पोट भरलं. भरलं ना? भरलं. आता काळजी करू नका, मस्त आनंदात राहा. पण तू पण येत आहेत बघा पाठोपाठ. ते बघा काय खुश आहे. हा, बघायचे आहेत मला. मग बघायचीच आहेत ना. बघायचे. मग अख्खं असं आनंदाने खेळणारं घर तुम्हाला बघायचंच आहे ना. बघायचंय. हे दोन्ही नातू आहेत आणि ही पण आमच्या नात्यातली आहे. त्याच्यामुळं ही दोन्ही कुटुंब त्या घाटकोपरमुळे एकत्र आले. त्यांचा स्वभाव बघितला, ह्याचाही स्वभाव बघितला, मुली छान आवडल्या. त्यांचा स्वभाव हसतमुख, कधीही त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचा स्वर नसतोच. त्यामुळे छान वाटतंय. हॅलो, हे आमचे दोन्ही नातू आहेत आणि या 2 नातसून आहेत. तर प्रियंका आहे ती आमच्या नात्यातली आहे, तर त्या नातवाने त्यांचा चांगला सांभाळ करावा एवढीच माझी इच्छा आहे. कळलं का? आता त्यांची इच्छा फक्त छान संसार करा. तुमच्या मनासारखं करून दिलेलं आहे. हा, मी डिंपलची बहीण. हा. काय नाही, दीदी थोडी इकडे आली तर तिची सवय होती मला. आता 2 वर्ष किती मिस करते? जाम खूप मिस करते मी तिला. तुम्हाला दोघांना एक आव्हान आहे आता. एक चित्र पूर्ण करायचं आहे. हा, कारण मगाशी त्यांनी सांगितलं, लग्नापूर्वी सांगितलेलं मी असं करीन, मी झाडावर चढीन, झाडावरची शहाळी काढून रोज तुला नारळाचं पाणी देईन, असं सगळं सांगितलं होतं. आता बघूया खेळ कोण आधी पूर्ण करणार. जे जिंकणार ते त्यांच्या बायकोला झी मराठीकडून बाजूबंद मिळवून देणार. असंच्या असं चित्र या तुकड्यांमध्ये आहे, ते जोडून पूर्ण करायचं आहे. 1 2 3. अभिनंदन, लागलं ते चित्र. अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. आहेर म्हणून तुम्हाला झी मराठीकडून हे चांदीचं नाणं, झी मराठीकडून हे चांदीचं नाणं आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू. तुम्हाला विचारतो, तुम्ही आज मिस कोणाला करता? मम्मी पप्पा. हो, खूप मिस करता? हो. खूप लाड केले? हो. मग कायम संपर्क असतो आई बाबांशी? हो. या महिन्याभरात या घरातले सगळे स्वाभाविक आहेत, चांगलेच वागलेले आहेत. खरं सांगा, हे कसे वागले? चांगले वागले. हा, चांगले वागले. 15 दिवस झाले तो. चिडचिड, फक्त राग राग करतात कधी कधी. हा, मग तुम्ही कसा रिॲक्ट? मग गप्प बसायचं, शांत राहायचं, बोलायचंच नाही त्यांच्यासोबत. मग बरोबर हो का? बोलतात. मग बोलतात. हो. तुम्ही मिस कोणाला करताय? मम्मी पप्पा. खूप खूप. लहानपणापासून खूप प्रेम केलंय? खूप. प्रत्येक पावलोपावली आठवण येते ना आई बाबांची? येते. हो ना. बघणार आहोत आजच्या भागात पैठणी कोण जिंकणार. प्रियांका वहिनी आणि डिंपल वहिनी या दोघींपैकी कोण जिंकणार पैठणी, आत्ता बघणार आहोत. खेळ सोपा आहे, जात आहे.
तुम्ही कधी जात्यावरती दळलंय का हो? तुम्ही सासूबाई आणि आजी सासू उद्यापासून बसवा, 10-10 किलो गहू द्या या दोघींकडे. त्यांचं शिक्षण पण जास्त आहे आताच्या मुलींचं, त्या करू शकत नाही. आम्हीच नाही करत तर त्या काय करतील? तुम्ही नाही करत म्हणून आता परत जात्यावर द्यायला पाहिजे दळायला. नाही, जात्यावरच दळत नाही, चक्कीवर दळून जातात. म्हणून त्यांना 10-10 किलो द्या, दळतील. नाही नाही, आम्ही नाही दळत तर त्यांना काय? तुम्ही नाही दळत ठीक आहे, पण द्या ना त्यांना नाही देणार. का नाही देणार? हा, त्या भरपूर शिकलेल्या आहेत आणि चांगल्या करून आणल्या, तर आम्ही नाही दळत तर त्यांना देऊ काय दळाय? द्या ना थोडस 10-10 किलो. नाही, ते शक्य होणार नाही. सिंपलनी वर्षाच्या अगोदरच एक चक्की आणून ठेवली घरामध्ये. चक्कीच आणून ठेवली आहे? कारण मी येणार माहिती होतं वाटतं आणि दळायला लावलं तर. लग्नामध्ये आणली एक चक्की. चला ते बघूया आता आजच्या भागात कोण जिंकणार. पैठणी दोघींना 10-10 संधी हे जातं आहे आणि तो जो खुटा म्हणतात त्यामध्ये ही अशी टाकून रिंग टाकायची आहे. दोघींनाही 10-10 संधी. या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया आता दोघींपैकी कोण जिंकणार पैठणी. बघूया आता. उपविजेत्या ठरल्या डिंपल वैदी, त्यांना झी मराठीकडून तन्मणी. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या प्रियांका वैनी, त्यांना झी मराठीकडून सोन्याची नथ. प्रियांका वैनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आपणा सर्वांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.